राम राम। मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी मला प्रतिसाद मिळतो आहे। आपण आणखी प्रतिसाद द्यावा ही विनंती। महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग यामध्ये अतिवृष्टी झाली आणि ओला दुष्काळ पडला। सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला, पण सरकारी मदत दिवाळीपर्यंत आली नव्हती। नंतर तिची काय परिस्थिती आहे आणि ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय घरात बसून कारभार करणारे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, त्यांच्यासोबत हरिभक्त पारायण चंद्रकांत खैरे गुरुजी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे हे सगळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर काल बीड येथे होते। आणि ज्या लोकांसाठी, दुष्काळग्रस्तांसाठी हे सगळं मंडळ तिथं गेलं होतं, त्यांना बोलून आणा अशी त्यांना विनंती करावी लागली। तो व्हिडिओ तुम्ही पहा। गजब बेइज्जती है। पाहिला इथं एक अत्यंत मनाला वेदना देणारी एक हिंदू म्हणून एक घटना अशी घडली की हे सगळे लोक स्वतःला बाळासाहेबांचा वारस, विचारांचा वारस समजतात, हिंदूंचे कैवारी समजतात। या लोकांसमोर एक म्लेंछ महिला, एक मुसलमान महिला बुरखा घालून आली आणि तिनं काय भाषण केलं ते भाषण तुम्ही ऐका। भारत देश है, कुछ दिनों से अपना हाल बिल्कुल नेपाल की तरह होने वाला है। अरे मैं तो कहती हूँ रामायण के जगह पर टीवी पर संविधान बताना चाहिए। अरे मैं तो कहती हूँ रामायण के जगह पर टीवी पर संविधान बताना चाहिए, ताकि लोगों को समझ में आए कि क्या सही है और क्या गलत है। तिने या सगळ्या समोर स्पष्टपणे सांगितलं की टीव्हीवर रामायण दाखवू नका। आणि हे षंड ते ऐकत बसले। याच्यापैकी कुणाच्याही पार्श्वभागात एवढा दम नव्हता की उठून त्या महिलेला त्यांनी थांबवावं। अरे मतासाठी तुम्ही एवढे खाली पडलात? तुम्ही बाळासाहेबांचा वारसा सांगताय, तुमच्यासमोर ती महिला रामायण टीव्हीवर लावू नका म्हणते। अरे लोकसभेला, विधानसभेला तर तुम्ही गळ्यात हिरवा साप घातला होता, डोक्यावर जाळीची टोपी घातली होती। आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सुद्धा तुमच्या समोर आणि तुम्ही ऐकत बसलात। खैरे गुरुजी, तुम्ही दर शनिवारी भद्रा मारुतीला जाता, दर चतुर्थीला राजुरीला जाता, तुम्ही तरी कसं ऐकलं? आणि अहो उद्धवजी, ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की हो जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे, अरे कुठे गेला बाळासाहेबांचा तो वारसा? तुमच्या समोर हे चाललंय आणि तुम्ही ऐकून घेताय। मतासाठी एवढी लाचारी? मला इतके दिवस तर वाटत होतं की एकनाथ शिंदे खूप दोषी आहे, त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली। हे फोडायला न पाहिजे होतं, गद्दार म्हणून तुम्ही त्याला विश्लेषण लावत होतात। पण उद्धवजी, मला आज पटलं की एकनाथजी शिंदेने तुमची शिवसेना फोडली ती योग्यच केलं, कारण बाळासाहेबांचा राजकीय आणि हिंदुत्वाचा वारसा सांगण्यासाठी तुम्ही नालायक ठरलात। यापेक्षा तुम्ही सर्वजण सुनता करून घ्या आणि एकदा मोकळं व्हा। हिंदुत्वावर अधिकार सांगण्यात तुमचा राहिला नाही। एक भाऊ गंगेविषयी अभद्र शब्द बोलतो आणि दुसऱ्या भावासमोर एक मुस्लिम महिला म्हणते की रामायण टीव्हीवर दाखवू नका। यापेक्षा दुर्दैवी क्षण या भारतासाठी कुठलाही नाही आहे। अरे हे सगळं पाहिल्यापेक्षा तुम्ही स्वतःची सुनता करा आणि मोकळे व्हा। धन्यवाद।